आता बघा आपण CNG साठी लाईन लावले. पुढे 8 ते 9 गाड्या आहेत. आता 4:51 झालेत. हा पंपावर प्रेशर कमी असतो, कुठच्या पण पंपावर गेला तर इकडे प्रेशर कमी असतो, मुंबईसारखा प्रेशर नसतो. आणि आपला आता थोडा ईच्या जवळपास काटा आलाय, तर थोड्या वेळात आपण बघू किती वेळ लागतो आपल्याला. आता बघा आपण चहा प्यायला थांबलो इथे, थोडा गुळाचा चहा घेतला आहे. कसा आहे कुलदीप चहा? हे बघा इथे काय झालं आहे, बरोबर टायमिंगवर तुम्ही खारी बनवलेत कुलदीपला, व्हिडिओ चालू आहे. औरत का चक्कर बाबू भैया, औरत का चक्कर बहुत बेकार होता है. जान दे देंगे इसके लिए, क्या बात कर रहे हो आप? टेस्ट थोडी वेगळी आहे, तिकडच्या साईडची टेस्ट वेगळी होती. त्यांना सांग जरा. तोबा तोबा तोबा, सारा मूड खराब कर दिया. बघा रत्नागिरी पावस रोड आहे, या साईडला रत्नागिरी आहे, या साईडला पावस आहे. आणि इथे गजानन महाराजांचं एक मंदिर आहे. मला आता आतमध्ये जाऊन बघा, मस्त मंदिर आहे. आणि या साईडला गजानन महाराजांची मूर्ती पण आहे, तर जाऊया आतमध्ये आता. बघा आपण आलो आता गजानन महाराजांच्या मठात, जे पावस रत्नागिरी रोडवर आहे. जसं सांगितलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच मी. हे बघा पुन्हा बघा गजानन महाराजांच्या मठात आलो आहे. तिकडे अध्याय 1 पासून 21 अध्याय आहेत. त्यांचे अध्यायाचे नेमके क्षण दाखवले तिथे फोटोच्या साहाय्याने. बघा सातवा अध्याय, 8वा अध्याय, 9वा अध्याय, 10वा अध्याय. मंदिराच्या पाठी बघा पैसे चिटकवायला जागा, इथे लोक चिटकवत आहेत. त्याच्यानंतर आहे इथे 11वा अध्याय, 12वा, 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा, 18वा, 19वा, 20वा आणि 21वा अध्याय. असे त्यांच्या आयुष्यातले क्षण त्या अध्यायाच्या ह्याने दाखवले. विनायकला पण मंदिराच्या खाली तळ टाईप होतं, ते पण आहे. हा बघा इथे बेडूक लपलाय, बघा दिसतोय बेडूक. इथे बघा गजानन महाराजांची किती मोठी मूर्ती बनवली आहे. बघा भरपूर मोठी मूर्ती आहे. पाठी गेल्यावरच व्हिडिओ निघेल. मस्त भव्य अशी मोठी मूर्ती आहे. बघा दाखवतो तुम्हाला. बघा हा बघा सकाळी 9 वाजता प्रवास चालू केलेला आणि आता वाजलेत बघा 6:56. आज आपण पूर्ण जरी विनायक, गणपतीपुळे, त्याच्यानंतर रत्नदुर्ग किल्ला, त्याच्यानंतर स्वामी समर्थांचं गजानन महाराजांचा मठ आहे, तो मठ कव्हर करून पावसला थोडंसं शॉपिंग करून आता जस्ट पोचलोय आपल्या गणेशगुळ्यात आणि ऑलमोस्ट 7 वाजायला आले आहेत. तर हा होता आपला दिवस 5वा. तर कसा वाटला हा व्हिडिओ आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि क्षण ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर भेटू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय. A few inches later. बघा आज घरी आलो आपण आणि इथे पुरणपोळ्यांचं पुरण बनवायचं काम चालू आहे. दिवस 5वाचा आहे आपला.
आणि इथे मके पण उकडावायला ठेवले ते बघा, मके पण उकडत आहेत. इथे पुरणपोळीचं पुरण चालू आहे. उद्या बहुतेक बेत पुरणपोळीचं आहे. या उद्या पुरणपोळ्या खायला घरी. बिचारे आमचा कुलदीप आणि वहिनी उद्याचा पुरणपोळ्यांचं पुरण काढतायत. बिचारे बोलतील आम्हाला इकडे बोलत असतील मनातल्या मनात की यायला गावी बोलवतात आणि कामं करायला लावतात. ऐसा मत करो मेरी जान. बरोबर बोलतायत. हमारे यहाँ ऐसा ही होता है. बिचारे किती मेहनत करतात बघा. एवढं पुरण त्यांनी आता काढलंय, एवढंच बाकी आहे. ते झाल्यावर कुलदीप आपण जरा खाली जाऊया. आपल्या मोठ्या दादाने आपल्याला आंबे दिलेत. आंबा बघा, एक नंबर आंबा, हापूस आंब्याचा राजा, हापूस आंबा. हे बघा एक नंबर आंबे आहेत. कलर बघा त्यांचा फक्त बघा, एक नंबर आंबा. असे आंबे भेटणार नाहीत कुठे. हापूस आंबे बघा, खास आपल्यासाठी ठेवलेले दादानी. हे बघा आंबे. The next day. स्वागत आहे आपलं शर्ट ब्लॉग चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे दिवस 6वा. आज आम्ही डायरेक्ट व्हिडिओ शूट करतोय समुद्रावरना. हे बघा समुद्रावर आलोय आम्ही खेळायला आता. आणि बाकीचे मेंबर्स आपल्या थोड्या वेळातच आपल्याला जॉईन करतील. त्यांचं रेडी व्हायला टाइम होता म्हणून आपणच आलोय पुढे. बघा आता साई आणि मी चाललोय. साई आहे का? आता आपल्याला जॉईन झाले कुलदीप, वहिनी, साई, अवधूत असे 4 जण ॲड झालेत. मी, शर्ट आणि रेयांश आम्ही पहिलेच आलेलो. कुलदीप पण आलाय आता. अरे कसली भीती, आम्ही एवढ्या पाण्यात आहे. डरणे का नाही पल्लू? अरे काय नाही करत एवढंसं पाणी. उडवा ना, असं पाणी बिणी उडवा ना एक हाताने. अरे त्यांच्या अंगावर ना रे, बाजूला उडवा. एवढं आता तुम्ही उडवा टाकल्यावर उडवा तुम्ही. घे घे, मला विजवतोस. लाईफ बना देंगे तो तू बना दो. बस खाली बघा. शर्ट आणि मी किल्ला बनवला आमचा. किल्ल्याचा लुक बघा. क्षण खाली बस. किल्ल्याचा लुक बघा आमच्या. कसा आहे किल्ला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. शर्ट आणि मी बनवलाय किल्ला. आता इथे अवधूत आणि साई हा किल्ला बनवत होते. त्याचा अर्ध काम चालू आहे किल्ल्याचं. बघा दाखवतो तुम्हाला. किल्ल्याचा प्रवेशद्वार इकडे आहे आणि त्यांनी इथे मोठी विहीर पण बांधली आहे. आणि हा आमचा रेयांश दादाचा किल्ला आहे. रेयांश दादा कुठचा किल्ला आहे? इथे गेट आहे. रेयांश दादाच्या किल्ल्याला गेट पण आहे. हा बघा, हा गेट आहे. कसा आहे किल्ला रेयांश दादाचा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. साई आणि अवधूतचा किल्ला पण कसा आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा रेयांचा पण किल्ला बनवून झाला आहे. रेयांची पण बाजूला तटबंदी बनवली आहे किल्ल्याच्या. आणि यांच्या किल्ल्याचं काम अजून चालू आहे. याची तटबंदी बनते आहे किल्ल्याची. बघा
मजबूत तटबंदी आहे किल्ल्याची. दुश्मन पण विचार करेल कसं तोडून जावं याची तटबंदी. एवढी मजबूत तटबंदी आहे. बस ते खड्ड्यात जा खड्ड्यात जा. आणि आमचा षणनी हे बघा, षणनी किल्ल्याचा गेट बनवलाय. किल्ला कुठे आणि किल्ल्याचा गेट कुठे आहे समजत नाही. लोक शत्रूंना कन्फ्युज करण्यासाठी ही आयडिया वापरली असेल बहुतेक षणनी. जवळजवळ 11-12 वेळा यूट्यूबने आपला व्हिडिओ रिमूव्ह केला. त्यात त्यांना चाइल्ड सेफ्टी काहीतरी फीचर आहे, त्याच्यामुळे आपण पाण्यात गेलेलो त्या शॉर्ट्समुळे त्यांना वाटत होतं चाइल्ड सेफ्टी गाईडलाईनच्या अंडर ते येते, म्हणून त्यांनी आपला 10 ते 12 वेळा रिमूव्ह केला आहे व्हिडिओ. बघा आता आज मंगळवार आहे आणि आज पुरणपोळ्या बनवत आहेत. पुरणपोळ्यांचा बेत आहे. हे पुरणपोळ्या हे भरून देत आहेत, हे लाटत आहेत आणि हे भाजत आहेत. हे बघा पुरणपोळ्या बनवतात काकीने, मोठ्या काकीने आपल्याला. आता बघा गावणी आणि चटणी दिली आहे. थोड्या वेळाने आपण याच्यावर पण आडवा हात मारूया. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघा आज पण जोरात पाऊस आलाय. बघा जोरात पाऊस आलाय एकदम. पाणी बघा धावपळ चालू आहे. आता बघा मस्त पाऊस पडतोय बाहेर. कुलीप थोडासा भिजलाय. आणि हे बघा आपण स्प्राईट आणले, मीठ, लिंबू आणि हा बघा क्षण काय करतोय, पेप्सी पितोय. आणि हे बघा पावसात आता आपली चिल्लर गँग भिजायला आली आहे बाहेर. ए रानोचं गाणं लाव, काय रानोचं गाणं लाव. हे बघा चिखलात मातीत सगळे खेळत आहेत. हा बघा चिंटू पण गेलाय आमचा पावसात भिजायला. चिंटू ए चिंटू, हा बघा छोटा चिंटू आमचा. चिंटी हा बघा चिंटू, बघा आमचा चिंटू. अबू ऍपल, अबू ऍपल, ऍपल, ऍपल. बघा पावसात भिजायला गेले चिंटू. आणि हा बघा इथे कॉन्ट्रॅक्ट दिलंय यांना. झाड हे बघा यांनी झाड उकडून फेकून दिलंय. आणि महामार्गाचं काम जोरात चालू आहे. हे बघा एकच माणूस काम करतोय. बघा आता इथे पावसात गाड्या चालवत आहेत. क्षण बघा गाड्या चालवतोय आणि हे मस्ती करतात दोघं जण. हा बघा हे चिखल नको डोरे. आता आपण घरनं हाऊजीचा गेम पण आणलेला, चिल्लर पण आणली आहे घरनं आपण. बघा चिल्लर खुलत नाही. बघा चिल्लर पण आहे, हाऊजीचा नंबर मिक्स आहेत, आपले पेन आणि हा आपला रियान. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओव्हर ऍक्टिंग के वजह. आज आपल्याला चायनीज वेल बनवायची आहे. ते बघा वहिनी कोबी कापतायत चायनीज वेलसाठी. चायनीज वेल बनवायची आहे म्हणून आता आपण चायनीज वेल बनवायला घेतोय. त्याच्यासाठी आपण आणलंय कापलेला कोबी आहे, शेव आणलेत, रेड चिली सॉस आहे, ग्रीन चिली सॉस आहे आणि हे बघा आपलं शेजवान चटणी आहे चिंगची. आणि आपण तूप घेतलंय मोठा. आता मिक्स करायला घेऊया आपण याच्यात शेजवान चटणी घालून घेऊया. थोडं रेड चिली सॉस ॲड करूया, जास्त नको.
त्याच्यासोबत थोडा ग्रीन चिली सॉस टाकूया, जास्त नाही बस. आणि टाकूया त्याच्यासोबतच आपला टोमॅटो सॉस. बघा टोमॅटो केचप. आणि हे मिश्रण आता आपण एकत्र करूया. आपण चायनीजचे शेव आणलेत, ते शेव टाकूया भेलसाठी. बघा झोपली आहे. हे भेलचं मिश्रण एकजीव करून घेऊया आता आपण. थोडे अजून शेव टाकली पाहिजे, कोबी जास्त आहे यात, शेवचं प्रमाण कमी आहे. शेव टाकूया ह्यात थोडी. रिव्ह्यू घेऊया. आपण चायनीज भेल बनवली आहे बघा, प्लेट भरलेत. कशी आहे? और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. ए चायनीज भेल कशी झाली भावानू? ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. बहुत अच्छा था पर थोड़ा अच्छा नहीं लग रहा है. अरे कहना क्या चाहते हो? गजब बेइज्जती है. बड़ा हरामी हो बेटा. चला 9 वाजलेत, जेवायला बसलेत. लाईट अजूनपर्यंत आली नाही, संध्याकाळी गेली आहे ती. काळोखात जेवतायत बिचारे, काळोखात जेवतायत आम्ही सगळे. बघा पूर्ण घरभर काळोखच काळो. हा बघा आता आपल्या समोर दिसतोय काजवा. एवढा क्लिअर दिसणार नाही. हा बघा हा काजवा इथे, आता इथे दिसतोय तुम्हाला. हा काजवा आहे. हा बघा हा काजवा आहे. आता तुम्हाला दाखवतो त्याला, लाईट बंद करून व्हिडिओ. हा बघा काजवा फ्लॅश होतोय फक्त. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, लव यू ऑल.